दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। हिंदू धर्मातील रंगोत्सव अर्थात रंगपंचमीचा सण यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोरोनामुळे गेल्या काही वर्षांपूर्वी रंगपंचमीचा सण म्हणावा तसा साजरा झाला नाही, मात्र यंदाच्या वर्षी रंगपंचमीचा उत्साह शहरात दिसून आला। शहरातील लोधी समाजामध्ये रंगपंचमी सणाचं मोठं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। रंगपंचमी निमित्त समाजाच्या वतीनं लष्कर बेडरपूल या ठिकाणाहून रंगगाड्यांची मिरवणूक काढली जाते। यामध्ये 100 बैलगाड्या मिरवणुकीमध्ये दाखल होत असतात। सोलापूर शहरालगत असणाऱ्या खेड्यांमधून या बैलगाड्या मागवल्या जात असतात। दुपारी 2 वाजता बालाजी मंदिरामध्ये आरती होऊन या रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी एसीपी गवारे, सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, श्री बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, माजी नगरसेवक रविसिंग कयावाले, भारतसिंग बडरूवाले, लष्कर मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टी प्रकाश पारस्वार, मोची समाजाचे गोरे साहेब, बेडर समाजाचे मेनपुदळे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते या रंगगाड्यांची पूजा आणि आरती होऊन मिरवणुकीस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। या प्रसंगी लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि माजी नगरसेवक रविसिंग कय्यावाले, नागनाथ शिवसिंगवाले यांनी रंगपंचमी निमित्तानं निघणाऱ्या रंगगाड्यांच्या मिरवणुकीचा इतिहास स्पष्ट केला। जय श्री राम। मैं लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग जगतसिंग कल्लावाले ये आज ये रंगपंचमी उत्सव जो हमारे समाज की ओर से सभी समाज को लेकर हमारे समाज जो उत्सव बनाती है, ये आज कम से कम 200 वर्ष से ये उत्सव बनाते हैं और ये ऐतिहासिक उत्सव है। और ये जो उत्सव बनाते समय हम बालाजी मंदिर में श्री की पूजा करके मान्यवर का सत्कार करके फिर यहाँ से पिंडा ये कन्हैया होटल, बागड्डा, पिंडार गली, भाजी मंडी, सतनाम चौक, मौलाली चौक, जगदम्बा चौक से महादेव पिंड, वहाँ से 5 गाड़ियाँ लेकर नरवा चौक, कमाटीपुरा, बेडरपुर, नवी तालीम, 14 नंबर शाल से बेडरपुर को समाप्त करते हैं। और ये त्यौहार बनाते समय 17 पीढ़ी समाज है यहाँ, सब जन ये त्यौहार में उत्सव में आकर सभी मिलकर ये त्यौहार का उत्सव बना के लेते हैं। और इसी तरह हमारी ये परंपरा, जूनी परंपरा जो हमारे भगवान की प्रभु रामचंद्र की कृष्ण भगवान की जो बालाजी भगवान की जो परंपरा है वो अभी तक चलते आ रही है और ये चलते रहेंगी। और शांतता से हम और जो भी रंग खेलने वाले हानिकारक रंग नहीं खेलते और उत्सव धूमधड़ाके से बनाते। नमस्कार, मी माजी नगरसेवक रवी कय्यावाले। प्रथमतः सर्व सोलापूरकरांना मी रंगपंचमीच्या लोधी समाजाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज ही आमची रंगपंचमीची परंपरा गेल्या 150 ते 200 वर्षापूर्वीपासून आणि पारंपरिक पद्धतीने चालत आलेली आहे। या रंगपंचमीचं स्वरूप अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही केलं जात नाही। अशा मोठ्या प्रमाणात ही रंगपंचमी सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने केली जाते। या रंगपंचमीच्या मिरवणुकीमध्ये 101 बैलगाड्यांचा ताफा असतो। त्याचबरोबर पारंपरिक वाद्य, पारंपरिक गीत हे गात गल्ली गल्लीत जो पारंपरिक मार्ग आहे त्या पारंपरिक मार्गानेच ही मिरवणूक केली जाते। विशेषतः ही रंगपंचमी फक्त लोधी समाजापुरती सीमित राहिलेली नसून लष्करमधल्या 18 पगड समाज, मोची समाज, मातंग समाज, तेली, राजपूत, मुस्लिम सर्व समाजांना घेऊन एकोप्याने आणि एकोप्याचा संदेश देत आम्ही ही रंगपंचमी दरवर्षी साजरी करत असतो। आम्हाला तेवढाच प्रमाणात पोलीस प्रशासन असू दे, प्रशासक असू दे, सगळ्यांचा आम्हाला तेवढा चांगला प्रतिसाद मिळत असतो। आणि यापूर्वीही ज्याप्रमाणे आम्ही रंगपंचमी करतो अशीच रंगपंचमी आमच्या पिढ्यानपिढ्या चालत राहील आणि आम्ही एकोप्याचा मार्गदर्शन ह्या समाजाला सोलापुरात देत राहील अशी मी। दरम्यान यावेळी लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष घनश्याम शिवसिंगवाले, लोधी समाज सामुदायिक विवाह समितीचे अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, बन्सी कय्यावाले, मानुसिंग बाबावाले, अशोक बोकेवाले, अर्जुन शिवसिंगवाले, शोभूराम शिवसिंगवाले, रणजित हजारीवाले, परशुराम सत्तारवाले, गुलजार सिंह शिवसिंगवाले, रणजित दबेवाले
गाववाले तसंच लोधी समाजातील सर्व ज्येष्ठ यांच्यासह लोधी समाजाचे अध्यक्ष, पंचगण आणि सर्व लोधी समाज मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष आणि पदाधिकारी, सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते। या रंगोत्सवाप्रसंगी द न्यूज प्लसचे कॅमेरामन विजय कालेकर यांचा सर्व लोधी समाजाच्या वतीनं पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।